त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तो संपूर्ण गोकुळामध्ये आपल्या पायाने त्या पृथ्वीला मोठमोठ्याने ओरडायला लागला. असं म्हणतात की त्या असुराचा आवाज ऐकून तिथं असलेल्या सगळ्या ज्या गोपिका आहेत, ज्या गायी आहेत, त्या सगळ्यांना भयंकर अशा प्रकारची भीती वाटायला लागली आणि त्या सगळ्या भगवंतांचा भाव करायला लागल्या. परमात्मा आमचं रक्षण कर, आमचं रक्षण कर. भगवंतांनी त्या सगळ्यांना आश्वासन दिलं, घाबरू नका, काही काळजी करू नका, तुमचं निश्चित रक्षण कर. आणि मग म्हणतात त्या अरिष्टासुराचा भगवंतांनी त्या ठिकाणी निपात केला आणि अरिष्टासुराचा निपात केल्याच्या नंतर केशी नावाचा एक दैत्य ज्याचं स्वरूप घोड्याचं, त्याचा सुद्धा भगवंतांनी त्या ठिकाणी निपात केला. इकडं प्रसंग अशा प्रकारचा घडला. कौसाला असं वाटायला लागलं, म्हणे आपण जो पाठवतोय व्यक्ती तो तिकडं चाललाय, ते तिकडंच राहिलं, तिकडं येतच नाही. आणि मग म्हणतात त्याला संशय यायला लागला की म्हणजे कदाचित हा कृष्णच तो परमात्मा नसेल, हे कशावर. आणि म्हणून काय केलं, अक्रूरांना सांगितलं, म्हणजे अक्रूर तुम्ही एक काम करा, काय करा, तिकडे जा आणि तिकडे जाऊन त्या कृष्णाला आणि रामाला आपल्याकडे घेऊन इकडं मथुरेमध्ये कंसाने सुंदर अशा प्रकारचं धनुर्यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलं. धनुर्यज्ञाचं आयोजन केल्याच्या नंतर अक्रूरांना कुठं पाठवलं, भगवंतांकडे पाठवलं. आणि पाठवल्याच्या नंतर भगवंत त्यांच्याकडे गेले, एक दिवस राहिले आणि राहिल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं की आता मी जाणार आहे, पण जात असताना कसा जाणार, गोपाल कृष्ण आणि राम यांना घेऊन जाणार. ही गोष्ट ज्यावेळेस नंद बाबा आणि यशोदा मातेला समजली, अतिशय दुःखाच्या प्रकारे झालं. आपण सांगितलं हा तुमचा मुलगा नाही आहे, हा वसुदेव आणि देवकीचा मुलगा. ही गोष्ट ज्यावेळेस यशोदा आणि नंद बाबांना समजली, त्या सर्वांना अतिशय दुःखाचा प्रकार झाला. यशोदा माता म्हणते, कान्या खरं खरं सांग, हे खोटी गोष्ट आहे ना, तू माझाच आहेस ना, तू मला सोडून जाणार नाहीयेस ना. भगवंतांनी माता आईला सांगायला सुरुवात केली, म्हणे आई ही गोष्ट खरी आहे, मला जावं लागणार आहे. आजपर्यंतच्या माझ्या ज्या जे काही मी इथं लीला केल्या इथपर्यंतच माझं इथं कार्य होतं. आता इथून पुढे जे आहे ना, माझं संपूर्ण कार्य कुठे आहे, मथुरेमध्ये. आणि म्हणून मला आवडू नका, मला मथुरेला जाऊ द्या. असं म्हणतात. वाऱ्यासारखी ती बातमी सगळीकडे पसरली. आणि ज्या वेळेस त्या सगळ्या गोपिकेला समजलं की हा जो गोपाल कृष्ण ज्याच्या सोबत आम्ही राहिलो, तो उद्या हे अक्रूर त्याला घेऊन जाणार आहे, अक्रूर घेऊन जाणार हे समजल्याच्या नंतर असं म्हणतात त्या गोपिकेनी त्या अक्रूरांना तिथं खूप शिव्या दिल्या. कशाचा अक्रूर? अक्रूर शब्दाचा अर्थ काय? अक्रूर शब्दाचा क्रूर म्हणजे काय? क्रूर म्हणजे काय? दुष्ट, कठोर. आणि अक्रूर म्हणजे जो कठोर नाही तो अक्रूर. न क्रूरः इति अक्रूरः. जो कठोर नाही म्हणजेच काय, जो शांत स्वभावाचा आहे, मृदू स्वभावाचा आहे. परंतु त्या गोपिका म्हणायला लागल्या, कशाचा आला म्हणे तो अक्रूर? अरे तुझ्या एवढा क्रूर व्यक्ती आजपर्यंत आम्ही बघितला का? अरे ज्याला बघून आमचा दिवस कधी सरायचा नाही, ज्याला बघितल्याशिवाय आम्हाला रात्री झोप लागायची नाही, अशा आमचा प्राणस्वरूप असलेल्या परमात्म्याला तू आमच्यापासून घेऊन चाललास. अरे याच्यापेक्षा क्रूरता काय आहे? सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आक्रोश करतो. असं म्हणतात अक्रूराने रथसज्ज केलं. दुसऱ्या दिवशी रथसज्ज केल्याच्या नंतर बलराम आणि गोपाल कृष्ण हे दोघं त्यांना
आणि रथात बसून अक्रूर त्यांना घेऊन जातात आणि घेऊन जात असताना त्या गावाची जी वेस होती त्या वेसीवर सगळ्या गोपिका येऊन पडल्या म्हणे, हा रथ जाईल तर आमच्या अंगावरून जाईल, कारण कृष्णाचा विरह सहन करणे आमच्यासाठी खूप कठीण आहे. याच्यापेक्षा आम्ही आमचा देह त्यागला तर ते आम्हाला खूप छान वाटेल. परंतु भगवंतांनी त्या सगळ्यांना समजूत घातली. समजूत घातल्याच्या नंतर अक्रूर, गोपालकृष्ण आणि बलराम दादा हे एका अर्थात दिसले. बाकीचे कर देण्यासाठी म्हणून तिथं आलेले होते, हे सुद्धा भगवंतांच्या अगोदर जाऊन पोहोचले. पुढे ज्या वेळेस अक्रूर निघाल्याच्या नंतर यमुनेच्या काठावर संध्या करण्यासाठी म्हणून, स्नान करण्यासाठी म्हणून अक्रूर त्या ठिकाणी थांबले आणि थांबलेले असताना भगवंतांनी त्या ठिकाणी अक्रूराला आपलं दर्शन दिले. काय झालं? भगवंत आणि बलराम रथातच बसले होते. अक्रूर स्नानासाठी उतरले होते. यमुनेत उतरले स्नानासाठी म्हणून मध्ये जेव्हा डुबकी मारली त्याच मध्ये परमात्मा पुन्हा वरून बघितलं. काय म्हणजे तर वरतीच बसले होते रथात. परतून बघितलं रथात तर कसे बसले दिसायला लागले. पुन्हा पुन्हा डुबकी मारली. खाली बघताच पुन्हा परमात्मा दिसायला आणि मग म्हणतात अक्रूरांच्या लक्षात आलं, आपण ज्याला घेऊन जायला आलेलो आहेत ना, हा काही साधा सुद्धा व्यक्ती नाहीये, हा परब्रह्म परमात्मा आहे. आणि मग अक्रूरांनी फार सुंदर अशा प्रकारची भगवंताची स्तुती केली. नतोस्म्यहं त्वां अखिल हेतु, नतोस्म्यहं त्वां अखिल हेतु. तो कसा आहे परमात्मा? संपूर्ण कारणांचा सुद्धा कारण आहे. म्हणजे हे जे संपूर्ण जगत दिसतं त्या जगताला कारण कोण? कारण म्हणजे या जगताची उत्पत्ती केली कोणी? कुणी केली? खरं बोला की कोणी केली? आणि कसं आहे त्या कारणाचा सुद्धा कारण आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचा सुद्धा, ब्रह्मदेवांपेक्षा सुद्धा तो कसा आहे श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. म्हणून नतोस्म्यहं त्वां अखिल हेतु, परमात्मा या संपूर्ण जगताचा मूळ कारण असलेल्या मी तुला नमस्कार. भगवंतांना त्या ठिकाणी नमस्कार केला आणि मग म्हणतात भगवंत आणि अक्रूर हे त्या ठिकाणी जवळ आले मथुरेच्या. आणि मथुरेच्या जवळ आल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी थांबले. अक्रूरांना सांगितलं तुम्ही जा आणि जाऊन काय करा, तुमचं सांगा काम पूर्ण झालेलं घेऊन आलेलं आहे भगवंतांना. आणि असं सांगून तुम्ही काय करा, तुम्ही तुमचं अक्रूरने सांगितलं म्हणजे देवा असं जमत नाही, तुम्ही मला तुमच्यापासून वेगळं करू नका, तुम्ही माझ्या सोबतच राहा, मला तुमच्यापासून वेगळं करू नका. भगवंतांनी त्यांना समजूत घातली तुम्ही आता जा. आणि मग म्हणतात अक्रूरांनी त्यांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या घरी या. भगवंतांनी सांगितलं की हरकत नाही, मी निश्चित तुमच्या घरी येईन. अक्रूर तिथून गेले. कंसाला निरोप दिला की बाबा भगवंतांना आणले. आणि आणल्याच्या नंतर तिथं जे धनुर्वेद त्यांनी तयार केलेलं होतं उद्देश चालू होता. आता भगवंतांनी काय सांगितलं माहिती का? आता म्हणजे आपण पहिल्यांदा काय करूया, संपूर्ण मथुरा नगरी जी आहे ना, नगरी आपण फिरून घेऊ. मथुरा नगरीत काय काय आहे काय काय नाही या सगळ्या गोष्टी बघून घेऊ. आणि म्हणून भगवंत ज्यावेळेस निघाल्याच्या नंतर मला सांगा इतके दिवस भगवंत कुठं राहायचे? खेड्यात राहायचे. आता कुठं आले? सिटीत आले. म्हणजे सिटीत आलेल्या लोकांनी खेड्याच्या सारखं वागावं लागतं. थोडं आपलं स्टाईल बदलली पाहिजे, आपली वागणूक बदलली पाहिजे की नाही. आणि इतक्या
भगवंताच्या समोरूनच भगवंतांना एक धोबी जाताना दिसला. तो धोबी कोण होता? तो धोबी कंसाचा धोबी होता आणि त्याच्याकडे सुंदर सुंदर वस्त्र होती. भगवंतांनी तिथं गेले आणि त्याला तो म्हणायला लागले, म्हणे धोबी दादा, तुझ्याजवळ वस्त्र भरपूर दिसायला लागले, थोडे वस्त्र आम्हाला दे. तुम्हाला काय वाटते, काय म्हणता हा धोबी? द्यायचे असतील तर द्यावे, नाही नाही बाबा, हे वस्त्र मी देऊ शकत नाही, कंसाचे वस्त्र. एवढं बोलून विषय संपवा तुम्ही. भगवंतांना पूर्णपणे उत्तर द्यायला काय म्हणजे तुम्ही खेड्यापाड्यातले लोक, तुम्हाला समजत नाही, काय नाही, काय करायचे तुम्हाला? चांगले चांगले कपडे जे आहेत तेच बरे. भगवंतांना नाही बोलायला भगवंत संत आपले भगवंतांनी सगळाच कंटाळा त्याला मारून टाकून दिलं आणि त्याच्या जवळचे जे काही वस्त्र आहेत ना भगवंतांनी स्वतः आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या लोकांना तिथून पुढे भगवंत गेले. भगवंतांना एक शिल्पी दादा दिसला. भगवंतांनी सांगितलं, म्हणे शिल्पी दादा, हे बघ आमच्याकडे वस्त्र आहेत, हे आम्हाला वस्त्र शिवून दे. कपडे कंसाचे होते, यांच्या आकारा आले पाहिजे की व्यवस्थित. त्या शिंप्याकडे गेले, त्याला म्हणले बाबा आम्हाला व्यवस्थित कपडे करून दे. त्या शिंप्याने भगवंतांना त्या ते सुंदर वस्त्र त्या ठिकाणी भगवंतांना जसे योग्य, भगवंतांना जसे पाहिजे तशा प्रकारचे वस्त्र त्या ठिकाणी भगवंतांना बनवून दिले. भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या घरामध्ये नित्य निरंतर लक्ष्मीचा निवास आहे. त्याच्यानंतर थोडं भगवंत समोर गेले. समोर गेल्याच्या नंतर भगवंतांना कोण दिसलं? सुदामा नावाचा माळी होता. तो कंसाचा माळी होता. भगवंत त्याच्याकडे गेले, त्याला म्हणाले आम्हाला वस्त्र आणि माळ वगैरे काम करून द्या. त्यांनी भगवंतांना त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची माळ करून दिली. भगवंतांना संतुष्ट झाले, भगवंतांनी आशीर्वाद दिले. आणि पुढे ज्यावेळेस भगवंत निघाले, पुढे निघाल्याच्या नंतर भगवंतांचं एका स्त्रीवर लक्ष गेलं. ती कोण होती? कोण होती? हा, आजच्या मराठी भाषेत सांगा, मेकअप आर्टिस्ट. कंसाचं हे करण्यात, कंसाला नटवणारी एक दासी होती. संस्कृत सैरंध्री म्हणतात. ती दासी भेटली. ती कशी होती? 3 ठिकाणी वाकली. ती कुठे भेटल्याच्या नंतर तिच्या हातामध्ये सुंदर अशा प्रकारचा अंगराग होता. अंगाला चंद्र. आणि हे सगळं त्याच्यानंतर बघून तिच्याजवळ गेले. बघून तिला म्हणाले, तो आमच्या लग्नाला कुठे करशील का? आणि मग म्हणतात की पुढच्या भगवंतांना म्हणाला की अहो खरं सांगतो म्हणे, हे सगळं करण्याची खरी आवश्यकता तुम्हालाच आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हालाच चांगल्या दिसतील, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सगळं करू देते. आणि मग म्हणतात त्या ठिकाणी ती भगवंतांना सुद्धा अशा पद्धतीने चंदन इत्यादी देव त्या ठिकाणी भगवंतांना लावले. भगवंतांचं स्वरूप पहिले दिवसापुढे सुंदर दिसायला लागले. आता भगवंताची तिने इतकी सेवा केली म्हटल्यानंतर तिला काही प्रसाद मिळाला पाहिजे की नाही. भगवंतांनी काय केलं माहिती का? ती कशी होती? 3 ठिकाणी वाकली. भगवंतांनी तिच्या अंगठ्यावर आपला अंगठा ठेवला आणि आपल्या 2 बोटांनी तिच्या हातमुठीला वर झटका दिला आणि तिच्या काय झालं? सुंदर अशा प्रकारची तिच्या जे रंग होतं ते रंग दूर झाले. आणि रंग दूर झाल्याच्या नंतर आता भगवंत कुठे निघाले? आता भगवंत निघाले त्या धनुष्य जिथं ते धनुष्य ठेवलेलं होतं. भगवंत त्या धनुष्य गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर या कंसाने काय केलं होतं माहिती का? त्या ठिकाणी भगवंतांना मारण्यासाठी म्हणून त्या कंसाने पहिलेपासूनच व्यवस्था करून दिली होती. त्या आखाड्याच्या दारातच तुम्हाला या पीर नावाचा हाती
त्याला कंसाने आदेश करून ठेवलेला होता. भगवंत येतील तर भगवंताचा संहार करावा. भगवंत काही ठिकाणी आले. भगवंत आल्यानंतर भगवंत बघा म्हणजे हा हत्ती मध्ये थांबलेला. भगवंतांनी त्या अमोलला सांगितलं म्हणजे तो सर्व आम्हाला जाऊ दे म्हणजे त्या ठिकाणी तो माणूस ऐकत का भगवंताचं आणि त्या वलयाची थोडीशी घटा बनवली आणि त्या घटामध्ये भगवंताच्या हातून मार झाला आणि तो मारल्या गेल्यानंतर पुढे भगवंत आखायला गेला. त्यामुळे मूर्ती इत्यादी बरं संपन्न अशा प्रकारचे म्हटलं विठ्ठल करण्यासाठी शक्य होते. भगवंत ज्या वेळेस त्या आखाड्याने आले तर भगवंत कसे दिसले तिथं असलेल्या प्रत्येक लोकांना भगवंताचं स्वरूप फार वेगळं वेगळं दिसलं. मल्लांना असं वाटलं की हा पराक्रमी व्यक्ती आहे. साधारण भगवंत कसे दिसले पराक्रमी असा प्रकारचा व्यक्ती. तिथे असलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना भगवंत कसे दिसते अरे प्रत्यक्ष कामच की काय करू. इतर लोकांना गोपांना पण आणि मग म्हणतात एकानंतर एक चार गोष्टी भगवंतासोबत युद्ध करायला आले. एकाला भगवंताने मानलं दुसऱ्याला कंस ज्या ठिकाणी बसला होता ज्या मंचकावर बसलेला होता त्या ठिकाणी भगवंताने केली मुंडी घेतली. भगवंत त्या ठिकाणी गेले. कंसाला भगवंतांनी धरलं आखाड्यात ओढलं आणि भगवंतांनी त्याच्या छातीवर जोरदार प्रहार केला आणि अशा प्रकारे भगवंतांनी कंसाचा वध केला. बोला गोपाल कृष्ण भगवान की. भगवंतांनी त्या ठिकाणी कंसाचा उद्धार केला. कंसाचा वध केला. कंसाचा वध केल्याच्या नंतर आपले जे आई वडील बौद्धी ग्रहात होते त्यांना भगवंतांनी मुक्त केलं. त्यांना मुक्त करून झाल्यानंतर या राज्याचे जे मूळ राजे शूरसेन भगवंतांनी त्या उग्रसेनांना राज्याच्या ठिकाणी परत केलं आणि राज्य परत केल्यानंतर भगवंतांनी आलेल्या सगळ्या गोपांना त्या ठिकाणी निरोप केला. आणि अशा प्रकारच्या भगवंतांच्या प्रकारचा एक चालू झाला. पुढे भगवंतांचं उपनयन झाल्यानंतर भगवंत आपल्या गुरुकुली गेले शिकायला. त्या ध्यानाला सगळ्या आपण पूजा करतो. ध्यान सेवा करतो. बोला रामाचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
Amen.